की आहेच ठाऊकी अवघिया. प्रसंग बरवावा बिकट, कार्य असो इष्टानिष्ट. आधी साईंस पुसावी वाट, परिपाठ हा धोपट शिर्डीत. मग ते जैसे जैसे कथिती, आचरावे तैसे स्थिती. तेच भक्त संकट निवारिती, वर्णावे किती अनुभव. असो या नित्यपाठानुसार, माधवराव ही करीती विचार. आधी बाबांस केले हे सादर, साष्टांग नमस्कार पूर्वक. म्हणती जय जय साईनाथा, दया करावी आम्हा अनाथा. हे संकट काय ओढवले आता, नसती चिंता उद्भवली. तुझ वाचून कवना आना, आम्ही जाऊ कराया याचना. दूर करी त्या पोरीच्या यातना, आशीर्वचना देई गा. करी एवढे संकट हरण, आम्हा कैवारी कोण तुझ विण. करी या दुर्धर ज्वराचे शमन, ब्रीद संरक्षण करी गा. पुसती अनुज्ञा जावयास, बाबा वदती तम तयास. नको जाऊ अपरात्रीस, उदी दे तियेस पाठवुनी. कशाच्या ग्रंथी कशाचा ताप, आपुला अल्ला मालिक बाप. बरे होईल आपोआप, होईल सुखरूप निर्घोर. मात्र तू सकाळी सूर्योदयी, साऊळ विहिरीस जाऊन येई. आताच नको जाण्याची घाई, स्वस्थ राही तू येथे. उदयी कही जाऊन यावे, न लगे निरर्थक कुचंबावे. उदी लाविता सेविता भावे, किमर्थ भ्यावे आपण. परिसता हे बापाजी भ्याला, तयाचा मोठा हिरमोड झाला. माधवराव जाणती औषधी पाला, परीन समयाला उपयोग. एक साई कृपे विण, औषधीस नाही गुण. हे एक वर्म ही एक खूण, माधवराव पूर्ण जाणती. आज्ञा बाबांची वंदून, उदी दिधली पाठवून. राहिले माधवराव स्वस्थ मन, परतला उद्विग्न बापाजी. पाण्यात उदी कालवून, पोटात पाजिली अंगा लावून. घाम सुटला डवडवून, निद्रा लागून राहिली. सूर्योदय जाहल्यावरी, कुटुंबास वाटली हुशारी. नाही ज्वर ना गाठी विषारी, बापाजी करी आश्चर्य. इकडे माधवराव जे उठले, शौच मुखमार्जन आटपले. साऊळ विहिरीस जावया निघाले, दर्शना आले मशिदी. घेतले बाबांचे दर्शन, घातले पायी लोटांगण. उदी समवेत आशीर्वचन, मिळताच तेथून निघाले. मशिदीची पायरी उतरता, बाबा तयांस ऐकले आज्ञापिता. श्यामा उठा उठी ये मागुता, विलंब लागता कामा नये. असेल की भावजई विव्हळ, कैसी साहिल दो ग्रंथींची जळजळ. पडली असेल करीत तळमळ, वाटेने हळहळ धीरास. करीती बाबा काही इशारा, काय सत्वर म्हणती माघारा. तेणे श्यामा होय घाबरा, चाले झरझरा मार्गाने. घाई घाई साऊळ विहीर, गाठेपर्यंत नव्हता धीर. पाऊल ठेविता उंबरठ्यावर, चमत्कारले अंतरी. जियेस गतरात्री ग्रंथीज्वर, चहा ठेविता पाही चुलीवर. माधवराव विस्मितांतर, जाहले स्थित्यंतर पाहुनी. तव ते बापाजीस पुसत, ही तो नित्य व्यवसायरत. बापाजी म्हणे ही सर्व करामत, उदीची निश्चित बाबांच्या. म्हणे मी येताच उदी पाजिली, चोळून चोळून सर्वांगा चर्चिली. तात्काळ घर्मांकित तनू झाली, निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जव सूर्योदय होत, उठून बैसली खडखडीत. ग्रंथी विराल्या ज्वरासहित, हे सर्व चरित्र साईंचे. श्यामा पाहुनी ऐसी स्थिती, तात्काळ आठवली साईंची उक्ती. उठा उठी येई तू मागुती, साश्चर्य चित्ती जाहला. जाण्याआधीच कार्य संपले, चहा घेऊन माधवराव परतले. मशिदीत जाऊन पहिले, चरण वंदिले बाबांचे. म्हणती देवा काय हा खेळ, तूच उडविसी मनाची खळबळ. बसल्या जागी उठविशी वावटळ, मागुती निश्चळ तूची करिसी. बाबा तयास प्रत्युत्तर देती, पहा कर्माची गहन गती.
मी करी ना करवी काहीही निश्चिती, कर्तृत्व मारिती मज माथा. कर्मे जी जी अदृष्टे घडत, मी तो तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत, कृपावंतही तो एक. मी ना देव ना ईश्वर, मी ना अन्नल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. सांडूनिया अहंकार, मानुनी तयाचे आभार. तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एका इराणियाचा अनुभव ऐका महत्वाचा. तयाच्या तान्ह्या मुलीची वाचा, बसतसे तासा तासास. तासा गणिक आकडी येई, पडे धनुकली होऊनी ठाई. अत्यवस्थ बेशुद्ध होई, उपाय काही चालेना. पुढे तयाचा एक मित्र, वर्णी तयास उदीचे चरित्र. म्हणे ऐसे रामबाण विचित्र, औषध अन्यत्र असेना. जावे अविलंबे पारल्यास, उदी मागावी दीक्षितास. असे तयांचे संग्रहास, अति उल्हासता देतील. ती उदी मग रोज थोडी, साई स्मरण श्रद्धा आवडी. पाजिता ही जाईल आकडी, सौख्य परवडी लाधाल. ऐसे ऐकून मग तो पारशी, उदी मागून दीक्षितांपाशी. मुलीस पाजिता नित्य नेमेसी, आरोग्य तिजसी लाधले. तासा तासांची होतसे घाबरी, तात्काळ उदीने जाहली बरी. जाऊ लागले मध्यंतरी, लहरी लहरीत 7 तास. तासा तासाने येणारी लहर, पडता 7 तासांचे अंतर. काही काळ क्रमिलियानंतर, परिहार समग्र जाहला. हरद्यानजीक एका गावात, राहातसे एक वृद्ध गृहस्थ. मूतखड्याच्या व्याधीने ग्रस्त, जाहला त्रस्त अतिशय. हा रोग शस्त्रक्रिये वीण, अन्यथा नाही याचे निवारण. म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण, पहा तरी कोण जनवदती. रोगी परम चिंतातुर, कर्तव्यार्थी न सुचे विचार. मरणोन्मुख कृश शरीर, दुःख अनिवार सोसेना. शस्त्रप्रयोगा लागे धैर्य, रोगिया अंतरी नाही स्थैर्य. सुदैवे तयाचे नष्टचर्य, संपले आश्चर्य ते परिसा. येरीकडे हा ऐसा प्रकार, तोच त्या ग्रामीचे इनामदार. साईबाबांचे भक्त थोर, आले गावावर समजले. तयांपाशी बाबांची विभूती, नित्य राही हे सर्व जाणती. रोगार्ताचे आपतेष्ट येती, उदी प्रार्थिती तया ते. इनामदारांनी उदी दिधली, मुलाने बापास पाण्यात पाजिली. 5ही मिनिटे नसतील लोटली, तोचकी वर्तली नवलपरी. उदी प्रसाद अंगी जो भिनला, मूतखडा ठाईचा ढळला. मूत्रद्वारे बाहेर निसटला, आराम पडला तात्काळ. मुंबापुरीचे एक गृहस्थ, होते जातीचे प्रभू कायस्थ. होता प्रसूती समय प्राप्त, स्त्री अत्यवस्थ सर्वदा. मग कितीही उपाय करा, गुण न एकाही उपचारा. बाईचा जीव होतसे घाबरा, ऐसा बिचारा त्रासला. श्रीराम मारुती नामे विख्यात, होते एक साईंचे भक्त. तयांच्या विचारे हे गृहस्थ, जावया शिर्डी प्रत निघाले. प्रसूतीचा येता समय, महत् संकटी पडत उभय. जाहला एकदा मनाचा निश्चय, पावू निर्भय शिर्डीत. होणार होईना का निदानी, होवो ते बाबांचे सन्निधानी. ऐसा संकल्प दृढ करोनी, शिर्डीस येऊनी राहिले. ऐसाही उभयता कित्येक मास, करीती जाहली शिर्डीत वास. पूजा अर्चा साई सहवास, आनंद उभयास जाहला. ऐसा क्रमिता काही काळ, प्रसूती समय आला जवळ. काळजी उद्भवली प्रबळ, संकट टळणार कैसे हे. ऐसे म्हणता म्हणता आला, प्रसूतीचा दिवस पातला. गर्भद्वाराचा मार्ग अडला, सर्वांस पडला विचार. बाईस होऊ लागल्या यातना, काय करावे काही सुचेना. मुखे चालली बाबांची प्रार्थना, त्यावेण कवना करुणा ये. धावून आल्या शेजारणी,